मुखा भक्ता बहुतोषवी भक्ता बहुतोषवी. प्रथम गणराला वंदन करून उभ्या विश्वाचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींच्या चरणी नतमस्तक होऊन मी समालोचक जयेश भोसले तुम्हा सर्वांचं हार्दिक असं स्वागत करतो. सुनील स्पोर्ट चिंचपाडा आयोजित कैलासवासी सुनील स्पोर्ट्सचा स्मृती चषक 2025 मध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक असं स्वागत. चला, आघाडीची जोडी जाण्यासाठी वेळ जास्तीचा लागायला नको हवे. ओपनिंग बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात गुड्डू म्हात्रे आणि त्याच्या साथीला नितेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना कालची रजनी अर्थात पहिली रात्री ही संपली आणि पहिल्या रात्रीमध्ये एक संघ जो पुढे आला जय हनुमान कामोठे अर्थात कालच्या दिवशी पुढे येत असताना आपण पाहिलं मास्टर सूर्य 11 कामोठे टीम काल मास्टर सूर्य या नावाने संघ खेळत असताना पाहायला मिळाला. काल डबल धमाका राहिला कामोठे टीमसाठी, कारण इथे सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाले आणि इथून अगदी त्याच वेळेला गव्हाणमध्ये रजनी क्रिकेटमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक पटकवत असताना आपण पाहिलं. साई गणेश चषक 2025 ची स्पर्धा त्यांनी जिंकली. अनेक घडामोडी सध्याच्या घडीला क्रिकेट क्षेत्रामध्ये घडत असताना पाहायला मिळतात, परंतु या स्पर्धेमध्येही मोठे विक्रम पाहायला मिळतील. मी मंडप डेकोरेटर्स, मी लक्षवेधन, जिथे कुठेही असाल कृपया व्यासपीठाशी संपर्क साधा. मंडप डेकोरेटर्स, मी लक्षवेधन, जिथे कुठेही असाल कृपया आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. दोन्ही ऑफिशियल्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहोत या मॅचसाठी आघाडीची जोडी. हॅलो, ओपनिंग बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल होत असताना गुड्डू म्हात्रे आणि नितीश म्हात्रेला मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. पहिला षटक गोलंदाजी मार्कवरती वैभव पाटील दाखल होत असताना वैभव पाटीलच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द करण्यात आला. पर्पल जर्सी आणि त्याच्या अगेनचा संघ रेड जर्सी मध्ये पाहायला मिळतो. एका बाजूला उरण तालुक्यातील पाघोटे संघ, पाघोटे गाव हे तेच आहे जिथे उरण तालुक्या प्रीमियर लीगचं पहिलं पर्व पाहायला मिळालं होतं. लेदर बॉलसाठी ही क्रीडांगण नेहमी सज्ज राहतं पाघोटेचं. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज, पहिला बॉल पडेल. पहिला चेंडू उजव्या यष्टीवरती होता. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न दिशाहीन राहिलाय. प्राप्ती लाईव्ह, ज्या मात्र आज थेट प्रेक्षेपण आज प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतो आहोत. पहिला चेंडू जो मात्र अवांतर स्वरूपाचा आलाय. वैभव पाटीलने हा चेंडू उजव्या यष्टीवरती जाणीवपूर्वक टाकला होता फलंदाजाला नामोहरण करण्यासाठी. पुढचा बॉल पुन्हा एकदा, यावेळेला फटका फासलाय. चेंडू हवेमध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तद्वर मात्र 2 धाबा इथे पूर्ण करण्यात आला. एक वॅकंट एरिया होता, क्षेत्ररक्षक तैनात नव्हता. याचं कारण इथे धाबा कंप्लीट होत असताना आपण पाहिल्यात संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारेल, जिथे 3 धाबा धावफलकावरती आहेत. 3 धाबा धावफलकावरती. गावदेवी पेठ संघ बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. टॉस हरल्यानंतर गावदेवीची ही स्पर्धा नेहमीच आपण पाहिली आहे. पुढचा बॉल कमी गतीने बॅटची थिकेज आउटसाइड घेतली. शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक तैनात होता. एक सिंगल घेतली. दुहेरीचा प्रयत्न, इथे सिंगल घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु अगदी त्याच वेळेला क्षेत्ररक्षकाने आपला हजरदबाबीपणा चांगल्या रीतीने दाखवत असताना आपण पाहिलं. गावदेवी चषक गतवर्षी पार पडलं. अगदी त्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं विजय पिल्ले बालाजीने अफलातून खेळी केली होती, परंतु या वर्षीचा हंगाम अजूनही या गावासाठी आणि किंबहुना गावदेवी पेठसाठी खूप काही घेऊन येईल ही स्पर्धा देखील, कारण इथे प्रदर्शन चांगलं होणं अत्यंत आवश्यक. स्कोर कार्डवरती 3 धाबा. नितेश स्ट्रायकर एंडवरती 2 बॉल 2 धाबा त्याच्या बॅटमधून आल्यात. यावेळेला पुढ्यात टाकलेला बॉल ऑन साइडला इनसाइड आउट खेळलेत. चेंडूला पाठवलाय. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. षटकार. ऑन साइडला जागा बनवली आणि एक चांगला स्ट्रोक इथे ऑफर केलेला पाहायला मिळालाय. नितेश म्हात्रे 3 बॉल 8 धाव संख्येवरती तो नॉट आउट आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा लोअर फुलटोस बनवला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची चायनीज कट घेतली, जिथे शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक सिंगल इथे येत असताना संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारेल. 10 धाबा धावफलकावरती आहेत विदाउट लॉस. 10 ऑन दी बोर्ड. 10 धाबा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात.
आघाडीचे दोन्ही फलंदाज सक्षम आहेत मोठी धावसंख्या उभी करण्यासाठी. कारण नितेशचा आपण खेळ पाहिला, त्याचा आविर्भाव काहीसा निराळा आहे. 4 बॉल त्याने फेस केलेत, 9 धावसंख्येवरती तो नॉट आउट खेळतोय. हेल्दी स्ट्राईक रेट करतोय मैदानाच्या मध्ये. वैभवच्या अगेन्स्ट रन्स आल्यात. पुढचा बॉल घेऊन वैभव पुन्हा एकदा कमी गतीने उजव्या शीच्या बाहेर लपटण्याचा प्रयत्न केला. बॅटची आउटसाइड एज घेतली आहे, शॉट थर्ड मॅनला. चेंडू पुन्हा ट्रॅव्हल होतोय. गुड्डूच्या बॅटमधून एक सिंगल येते, त्याने अकाउंट ओपन केलंय. 11 धावा धावफलकावरती आहेत. पॉवर प्लेच्या षटकाचा पॉवरफुल आणि खरपून समाचार घेण्याचा प्रयत्न इथे निश्चित होईल. संघासाठी धावा गोळा करण्यासाठी आपण इरेला पेटलं पाहिजे आणि धावा गोळा करण्यासाठी प्रयत्न ही शर्तीचेच असायला हवेत. मोठे स्ट्रोक खेळावा लागतील. पॉवर प्लेच्या षटकाचा पॉवरफुल आणि खरपून समाचार तुम्हाला घ्यावा लागेल. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा वैभव पाटील. यावेळेला उजवेशीच्या बाहेर कव्हरला केले क्षेत्ररक्षक आहेत. त्या ठिकाणी एक सिंगल पेक्षा जास्तीचं काही नाही. एकेरी धाव इथे प्राप्त होत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपला. टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना गावदेवी पेठ संघाची धावसंख्या आहे धावफलकावरती 12 विदाउट लॉस. गुड्डू मात्रेसाठी हे क्रीडांगण लाभदायक राहिलंय. 17 बॉलमध्ये त्याच्या बॅटमधून 61 धावांची खेळी या मैदानावरती पाहिली गेली आहे. परंतु ती दिवसाची स्पर्धा होती, आता मात्र रात्रकालीन स्पर्धेमध्ये आपण आहोत आणि इथे गुड्डूची बॅट कशी बोलते ना हे पाहण्याजोगे असेल. 5 बॉल 10 वरती नॉट आउट खेळतो नितेश. संघाची धावसंख्या धावफलकावरती ती 12. 1 धाव आली आहे ती गुड्डूच्या बॅटमधून केवळ. एकंदरीत गुड्डू मात्रेने 17 चेंडू 61 धावा चिखले टीमच्या अगेन्स्ट बनवल्या होत्या. अगदी देवांश ट्रॉफी नुकतीच पार पडली, त्या षटकामध्ये हा एक मोठा विक्रम त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. परंतु विक्रम बनतात ही मोडण्यासाठी, विक्रम बनतात ही आपल्याला आज बनलेले विक्रम उद्याला कामी येत नसतात. प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणाला आपल्याला नवीन खेळ करावाच लागतो. किंबहुना येणाऱ्या प्रत्येक क्षणाला आपल्याला काही ना काहीतरी नवीन करणं अत्यंत आवश्यक राहतं. आजच्या दिवशी अजून एक मोठी अनाउन्समेंट होते सचिन तेंडुलकरच्या नावावरती. आणखीन एक कीर्तिमान. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड केला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय, त्याने टिपला, जेल संपलाय. नितेश मात्रेचा खेळाडू क्रमांक पहिला बाद. थँक्यू डी. तर नक्कीच आमच्या मंचावरती उपस्थित मान्यवर आदरणीय सुभाषजी मुंडकर साहेबांचा इथे सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. मी विनंती करेन सचिनजी गायकवाड साहेबांना की आपल्या शुभ हस्ते सुभाषजी मुंडकर साहेबांचा आपण सन्मान करून घ्यायचा आहे. प्रत्येक मान्यवराचा मान सन्मान आपण नक्कीच पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. सुभाषजी मुंडकर साहेब यांचा इथे सन्मान आदरणीय सचिनजी गायकवाड साहेब यांच्या शुभ हस्ते. मायेची उबदार शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आदरणीय सुभाषजी मुंडकर साहेबांचा इथे सन्मान. त्यानंतर आमचे दुसरे उपस्थित मान्यवर आदरणीय पंढरजी पाटील यांचा देखील इथे सन्मान केला जाईल. आदरणीय पंढरजी पाटील साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील हा सन्मान स्वीकारायचा आहे. मी सचिनजी गायकवाड साहेबांना विनंती करेन की आपण पंढरजी पाटील साहेबांचा देखील इथे सन्मान करून घ्यायचा आहे. बारा धावा धावफलकावरती पहिला फलंदाज बाद होत असताना आपण पाहत आहोत. सुनील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँडर आहे. उजव्या यशीच्या बाहेर टाकला गेलेला हा चेंडू जो दिशाहीन गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. मच्छिंद्र आले आणि येताना विकेट घेऊन आले. विकेट त्यांनी प्राप्त केली होती. संदीपजी केनी यांचा आवाज तुम्ही काही क्षणापुरता ऐकलात. अगदी त्याच वेळेला प्रवीणजी गायकवाड सरांचा प्रवीणजी गायकर सरांचा आवाज तुम्ही काही क्षणापुरती ऐकलात. अगदी या स्पर्धेच्या माध्यमातून यावेळेचा बॉल खाली राहिला. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय. आणि खिण एक चेंडू तो मात्र निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळालाय. आपल्या उंचीचा पुरेपूर वापर करत असताना मच्छिंद्रला आपण पाहत आहोत. मच्छिंद्र भोईर
वेगाने गोलंदाजी करतो, एक अँगल बनवत असताना तो पाहायला मिळालाय. आज सचिन तेंडुलकरच्या नावावरती आणखीन एक क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याच्या नावावरती लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड जो इथे पाहायला मिळाला. या चक गोलंदाजाची शैली पाहिली जाईल. तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलाय. चक गोलंदाजाची शैली इथे पाहिली जाईल. स्कोर कार्ड वरती 13 आहेत. मच्छिंद्र भोईर पुन्हा एकदा सज्ज होत असताना आपण पाहत आहोत. गोलंदाज सज्ज होत असताना पुन्हा एकदा मच्छिंद्रला आपण पाहत आहोत. आयोजन समिती या गोष्टीकडे आवर्जून लक्ष देईल. गोलंदाजाची शैली पाहिली जाईल. हा बॉल वेगवान टाकलेला गेलेला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा उजवेष्टीच्या बाहेर. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहता विविध कॅमेरा अँगलने प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण जे मात्र पाहायला मिळत आहे. हा चेंडू जो मात्र निर्धाव स्वरूपाचा आलाय. एक अँगल बनवत असताना गोलंदाजी करतोय. किंबहुना अगदी गोलंदाजी करत असताना या गोलंदाजाचा कोण चांगल्या रीतीने त्याने बनवलाय. दृष्टिकोन तोच ठेवला. ऑन साइडला गॅप मध्ये वॅकंट एरिया. रन्स निश्चितच मिळतील त्या 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. चौकार. धावांचा झाला नाहीये तोटा, कारण आला इथे चौकार. संघाची धावसंख्या चौकाराच्या मदतीने वधारत असताना पाहायला मिळते. लेफ्ट हँडर बॅटरकडे देवाचा वरद हस्त असतो. त्यांची टायमिंग, त्यांची टेम्परामेंट, त्यांची क्षमता आणि ती सर्व गुण संपन्न. यावेळेला देखील हा फॉर्म पुल. चेंडू झालाय गुल सीमारेषेच्या बाहेर. सुनीलच्या बॅटमधून येतोय हा सणसणीत चौकार. चार बॉल मध्ये 8 धावसंख्येवरती सुनील पोचलाय. संघाची धावसंख्या 21-21 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. गावदेवी पेट टीम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अर्थात इथून धावा येत असताना पाहायला मिळाला. विकेट जरूर गमावलाय. क्रिकेटचे एक पूरक समीकरण आहे. जिथे विकेट जातात तिथे धावा थांबतात, परंतु इथे सारं काही विपरीत घडतंय. नितेश बाद झाला परंतु धावा काही थांबण्याचा नाव घेत नाहीये. येणारा नवीन बॅटर देखील मोठे स्ट्रोक खेळतोय. यावेळेला देखील आणखीन एक जस्ट अ फ्लिक टॉप द रिस्ट. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. षटकार. रिप्ले पहा. पुढे सरकला, उजव्याच्या बाहेर आला, फ्रंट फूट वरून फ्लिक केला हा बॉल. काय दैदिप्यमान असा स्ट्रोक पाहायला मिळाला सुनीलच्या बॅटमधून. चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडलाय. संघाची धावसंख्या 27 धावा धावफलकावरती आहेत. या फटक्याने सर्व काही इथे दाखवून दिलं. सुनीलच्या बॅटचा स्ट्रोक पाहायला मिळाला. सुनीलच्या बॅटमधून निघालेला अफलातून आणि आकर्षक स्ट्रोक पाहायला मिळाला. आणि अगदी त्याच वेळेला झकास लस्सीचाही येथे प्रदर्शन होत असताना पाहायला मिळालं. यस अंकल, चाचा आपण देखील आहात या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण शिवप्रेमी म्हणून नेहमीच आपण पाहतो. स्कोर कार्डवरती धावा आहेत या षटकाराच्या मदतीने. 27. एक फलंदाज बाद झालाय. चेंडूची मागणी करण्यात येते मैदानाच्या आतमध्ये. एकच मारला परंतु तो सॉलिड मारलाय सुनीलने. ऑन साइडला सीमारेषेच्या बाहेर. केवळ बाहेरच गेला नाही तर इथे प्रेक्षक वर्गाला आणि आयोजकांना सांगितलं की बॉल इथून शोधून आणा. चला दुसरा चेंडू अवेलेबल होऊ द्यात, कारण शेजारीच माझ्या अंदाजाप्रमाणे तिथे बॉल जर का गेला तर पुन्हा लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये ही बाब शक्य नाहीये. 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात या क्रीडा नगरीवरती. नक्कीच भोसले सर, परंतु आपण नक्की इथे पाहतोय व्हीसी केनी, कैलासवासी व्हीसी केनी यांच्या स्मरणार्थ आदरणीय विनोदजी केनी यांच्या माध्यमातून या स्पर्धेला जितके बॉल लागतील तितके त्यांच्या माध्यमातून तितक्या बॉलांची पूर्तता या स्पर्धेमध्ये आपण पाहणार आहोत. जितके बॉल लागतील, जितके चेंडू लागतील तितके बॉल त्यांच्या माध्यमातून पुरवले जातील. विनोद केनी यांचा देखील आम्ही आभार मानू.
आणि नक्कीच विनोदजी किनी हे सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाचे खंबीर समर्थक आहेत, त्यांचा देखील आपण आभार मानू. आवर्जून खऱ्या अर्थानं VC केनी साहेब यांनी सांगितलंय फलंदाजांना की तुमच्यामध्ये जेवढी हिंमत आहे ना, जेवढे चेंडू तुम्ही मैदानाच्या बाहेर मारू शकता ना तेवढे मारा, कारण हल्लीच्या क्रिकेटमध्ये हेच सारं काही पाहिजे. वैभव आलाय गोलंदाजी मार्कवरती, जिथे षटक क्रमांक 30 तो दाखल होत असताना पाहायला मिळतोय 27 बनल्यात. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. पुढचा बॉल यावेळेला पहा काय भव्य स्वागत केलं वैभव पाटीलचं. चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर, गुड्डूच्या बॅटमधून षटकार. तिथे यहाँ वहां देखो जहां सारे जहां बस आपलीच हवा. काय बॅटिंग करतोय मैदानाच्या हातमध्ये. गुड्डूच्या बॅटमधून देखील षटकार पाहायला मिळालाय. सुनीलने चांगले स्ट्रोक केले, तदनंतर लगेचच आपण पाहिलं तर इथे गुड्डूच्या बॅटमधून ही षटकार येत असताना पाहायला मिळालाय. एखादं क्रीडांगण, एखादं मैदान जर का एखाद्या ते सर्व काही भरभरून देतं, उपरवाला देताय ना तो छप्पर फाड के देताय. गुड्डूला या क्रीडांगणाने भरपूर काही दिलंय. त्याच्या बॅटमधून षटकार येत असताना पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 33 धावा धावफलकावरती 33 ऑन दी बोर्ड. 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. चहू बाजूला टोले जंग, फटकेबाजी, आतिशी आणि झंझावाती खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. गावदेवी पेठ या टीमचा आवश्यकता राहते ना मोठ्या स्ट्रोकची, आणि त्याची पूर्तता जर का आघाडीचे दोन्ही बॅटर्स करतात ना, त्यावेळेला एक सन्मानजनक धावसंख्या इथे उभी राहते. एक फायटिंग टोटल उभी करता येते. वेल बिगन इज अ हाफ डन. ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट नेहमीच चांगला होतो, आणि अर्थात ही सुरुवात चांगल्या दर्जाची पाहायला मिळाली आहे. 33 धावा, 3रा षटक, पहिला बॉल संपलाय. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. लाऊड अपील, परंतु कोणताही उत्साह पंचांकडे नव्हता. किंबहुना अगदी त्याच वेळेला उत्साहित नव्हते पंच की अपीलला उचलून धरावं. इथे मात्र आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. यष्टिरक्षकाने चुकीच्या ठिकाणी अपील केली कदाचित, कारण कॉट बिहाइंडची अपील आपण समोरच्या पंचांकडे करतो. यावेळेला डाऊन द ग्राउंड केलाय, फ्लॅट पॅरलल, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक ब्युटिफुल षटकार. इथे पाहतोय सूरजजी पाटील, वाघिली संघाचा एक हार्ड हिटर फलंदाज, एक आक्रमक फलंदाज सूरज पाटील यांचा देखील इथे आगमन झालं. त्यांना विनंती असेल की या मंचावरती आपलं देखील स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. 39ला एक फलंदाज बाद झालाय. षटकार गुड्डूच्या बॅटमधून पुनःच पाहायला मिळाला. उजव्याशीच्या बाहेर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न दिशाहीन राहिलाय. अंडर प्रेशर आलाय गोलंदाज. दबाव आणि दबाव येत असताना इथे पाहायला मिळतोय. फलंदाजी करत असताना गुड्डू मात्रेचा क्लास दर्जा, त्याची बॅटिंग, त्याचा टेम्परामेंट, त्याची क्षमता, सर्व गुण संपन्न असा खेळाडू आहे. मैदानाच्या आतमध्ये विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग करतोय. यावेळेला देखील चेंडू इथे खाली राहिला, निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळाला. इथे व्हेरिएशन चांगलं होतं. 40 धावा धावफलकावरती आहेत. 5 चेंडू 13 धावसंख्येवरती गुड्डू नॉट आउट खेळतोय. मोठ्या स्ट्रोकसाठी एक जिथे स्ट्रोक मेकर म्हणून त्याच्याकडे नेहमीच पाहिलं जातं, त्याने पूर्तता केली. अपेक्षा ज्याप्रमाणे होत्या त्याच्या पद्धतीची त्याने भरपाई निश्चित केली आहे. हा बॉल आणखीन एक लिडिंग एज घेतली आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. इथे झेल निसटला. अशा रीतीच्या कॅचेस आहेत ना त्या व्हायला हव्यात. जीवदान दिले तर दिले, ते कोणाला दिले तुम्ही? ज्या बॅटरने या मैदानावरती एक मोठा विक्रम नोंदवलाय आणि तो सध्या घडीला फॉर्मामध्ये आहे, त्याची बॅट तळपते, अशा गुड्डू मात्रेला जीवदान मिळालंय. 42 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. 42 ऑन दी बोर्ड. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती 42 धावा, एक फलंदाज बाद. पुढचा चेंडू उजव्या यशीच्या बाहेर स्क्वेअर कट केलाय. अपिश होता, त्याला पनिश केलाय. स्क्वेअर कट करत असताना धावा मिळतील त्याच्यावर. आणखीन एक चौकार.
साहेबांचं इथे आगमन झालंय. विनंती असेल साहेबांना की या आपण मंचावरती, आपलं देखील स्वागत असेल. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना सुनील आणि त्याच्या साथीला गुड्डू दोन्ही खेळाडूंनी आता मात्र एक विस्फोटक खेळी करत असताना जणू काय धावांची एक मोठी पार्टी इथे केली आहे. कारण यथेच्छ अशी धुलाई गोलंदाजांची होत असताना पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या ते एकंदरीत 12, दुसऱ्या षटकामध्ये धावा येत असताना एकंदरीत 15 पाहायला मिळाल्या. तिसऱ्या षटकामध्ये 19 धावा इथे आल्यात. गोलंदाजीचा आणि किंबहुना प्रत्येक षटकामागील जो ग्राफ आहे ना तो वरती चाललाय, खाली येण्याचं नावच घेत नाहीये. धावा थांबवायच्या असतील तर विकेट मिळवाव्या लागतील, कारण जिथे विकेट जातात तिथे धावा थांबतात. परंतु त्यासाठी शर्तीचे प्रयत्न तुम्हाला करावे लागतील, फासे टाकावे लागतील, चांगल्या दर्जाची गोलंदाजी व्हायला हवी. ते अद्याप झालेलं नाही आहे. मनीष गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना मनीष पाटीलला आपण पाहतोय. मनीष पाटील गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळतंय. गुड्डूची बॅटिंगच्या कौशल्य आपण पाहिली ना, त्याची क्षमता चांगल्या दर्जाची आहे, त्याची टायमिंग अद्भुत असते आणि एक अविश्वसनीय खेळाडू म्हणून त्याच्याकडे निश्चित पाहिलं जाईल. चांगले स्ट्रोक त्याने केलेत, परंतु त्याच तोलाचा ताकदीचा सुनील बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटमधून हवाई हल्ला, एअर स्ट्राईक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. चेंडू कमी गतीने टाकला, उजव्या यष्टीच्या बाहेर पाहायला मिळाला. फलंदाजापासून दूर ठेवला, रीच मध्ये दिला नाही बॉल. याचंच कारण की काय चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय, पददलित्य झालं नाही आणि याचंच कारण इथे चेंडू निर्धाव स्वरूपाचा. मनीष पाटील एक चांगल्या टप्प्यावर तो गोलंदाजी करतोय. गॅप मध्ये केला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चेंडूवरती येतोय तद्वर मात्र धाबा अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळाल्या त्या अर्थात 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारत असताना जाऊन पोहोचते जिथे 54 धावा धावलकावरती आहेत. पाघोटे टीम आणि पाघोटे टीमच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या गावाच्या शेजारी अनेक CFS आहेत. पार्किंगसाठी सर्वाधिक मोठी जागा उपलब्ध ज्या गावाच्या शेजारी पाहायला मिळते ते पाघोटे गाव. आडव्या बॅटने ऑन साइडला आपल्या टप्प्यात आलं ना की आपण कार्यक्रम करतोच. योग्यरित्या कार्यक्रम केलाय, ठोकलाय षटकार. साठ धावा धावलकावरती, 60 ऑन दी बोर्ड. सुनील बॅटिंग करतोय. टोले जंग फटकेबाजी, वन्स अगेन अनदर बिग हिट. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. षटकार. धावलकावरती इथे पाहायला मिळाल्या 10 चेंडू 34 धावसंख्येवरती सुनील बॅटिंग करतोय. अर्धशतकाची चाहूल आता लागू लागली आहे. 66 धावा, एक हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोलात उजव्या यष्टीच्या बाहेर. चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळाला. या षटकामध्ये धावा आल्या त्या 20, पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 15, तिसऱ्या षटकामध्ये 19, चौथ्या षटकामध्ये 20, एकंदरीत बनल्या त्या 66. 4 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना एक फलंदाज बाद झाल्यानंतर गावदेवी पेट टीम. सहासष्ट धावा धावलकावरती ज्या मात्र पाहायला मिळाल्या होत्या. हा षटकार जो मात्र आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून. स्ट्रोक जसा केला ना पाहिलंच नाही चेंडूकडे, कुठे गेलाय, काय झालंय, काय घडलंय या बॉलवरती. सुनीलला आत्मविश्वास पाहना किती आहे त्याच्या बॅटिंगचा, त्याच्या बॅटवरती
आपण विविध अँगलने आपण पाहतोय. हा स्ट्रोक पुनश्च पहा, जसा फटका केला ना पुन्हा पाहिलंच नाही त्या दिशेने. चेंडूने सीमारेषा ओलांडली होती. नो लुक देण्याचा प्रयत्न त्याने काही अंशी केला, परंतु अर्धशतकाची चाहूल त्याच्या या ठिकाणी लागली आहे. या स्पर्धेमध्ये अद्याप अर्धशतक आलेलं नाहीये. संघाची धावसंख्या 66. शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना करण पाटीलला आपण पाहतोय. पागोटे टीम खेळते. पाटील म्हणल्यानंतर मला आतिश पाटील यांची आठवण होते, कारण एक उत्कृष्ट समालोचक आणि निवेदक. यावेळेचा बॉल हा फॉर्म पूल केलाय. पोल इथे मात्र सक्सेसफुल होत असताना षटकार. या दोन्ही खेळाडूंना मागील काही चेंडू पाहताना मला तर वाटतं की केवळ 6चाच पाडा आता उघड झालाय. प्रत्येक चेंडू षटकारासाठी येत असताना पाहायला मिळतोय. बॅटच्या मिडल झाला की चेंडू सीमारेषा ओलांडतोय. संघाची धावसंख्या 72. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. हाफ ट्रॅकर बॉल टाकला, उसळी घेणारा होता, ऑन साईडला जागा बनवली आणि आयसेट इतके स्ट्रॉंग आहेत ना गुड्डू मात्रेचे की त्याच्या बॅटमधून हा षटकार अगदी अपसूकरित्या येत असताना पाहायला मिळाला. जणू काय टिचकी मारावी ना त्या रीतीने चेंडूला त्याने बाहेर धाडलंय. पुढचा बॉल खोलामध्ये डाऊन द ग्राउंड केला. क्षेत्ररक्षक दूर आहे, चेंडूवरती येईल तद्वर मात्र एक सिंगल इथे घेण्यात आली आहे. 4 बॉलचा खेळ शेष आहे. 16 धावा अजूनही हव्यात अर्धशतकासाठी सुनीलच्या. तो अर्धशतकापासून 16 धावसंख्या दूर आहे. 4 बॉलमध्ये ह्या कारनामा करण्यात येईल का, हे एक प्रश्नचिन्ह आता उभं राहिलंय. 73 धावा दाफलकावरती आहेत. मैदानावरती आल्यानंतर या खेळाडूने थाट ज्या रीतीचा दाखवला ना, अक्षरशः गोलंदाजांची वाट त्याने लावली आहे. सोडो की पळो करून सोडणारी फटकेबाजी चहू बाजूला पाहायला मिळाली. ज्याचे स्ट्रोक सिलेक्शन अफलातून पाहायला मिळाले. त्याने आकर्षक दर्जाची बॅटिंग केली आहे, परंतु पुढे काय. गोलंदाजी मार्कवरती करण पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला लोअर फुलटोचा ऑन साईडला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे आपला हजर दबावीपणा चांगल्या रीतीने दर्शवत असताना धावा कंप्लीट करण्यात आल्या त्या 2. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 75. सुनील जाऊन पोहोचलाय तो 36 वरती. 12 बॉल त्याने फेस केलेत. 14ची आवश्यकता त्याच्या अर्धशतकासाठी. 14 जर का आल्या तर इथून एकंदरीत आपण पाहिलं तर एक मोठी टोटल अर्थात 90चं टार्गेट इथे सेट होईल. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक उच्चांक धावसंख्या जी मात्र कालच्या रजनीमध्ये पाहायला मिळाली. 98 धावा कामोठे टीमने बनवल्या होत्या. यावेळेचा चेंडू ऑन साईडला इथे खेळण्यात आलाय. केवळ सिंगल मिळेल. मास्टर सूर्य कामोठे नावाने संघ कालच्या दिवशी मात्र खेळत होता आणि 98 धावा ह्या पहिल्या सामन्यामध्ये जिथे बनवण्याचा एक मोठा कारनामा संघाने केलेला पाहायला मिळाला. 76 बनल्यात. आता अर्धशतकापासून काही अंशी का होईना दूर राहील तो अर्थात सुनील. संघाची धावसंख्या 76. 9 चेंडूवरती 26 वरती बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये गुड्डू मात्रे. त्यानेही चांगला खेळ केलाय. अर्थात या दोन्ही खेळाडूंची जी पार्टनरशिप बिल्ड झाली ना, ती एक सर्वाधिक मोठी पाहायला मिळाली. पहिला फलंदाज बाद झाला होता. धावसंख्या ज्यावेळेला पहिला फलंदाज बाद झाला होता त्यावेळेला 12 होती आणि तिथून पुढे आपण अर्धशतकाची भागीदारी पाहायला मिळाली. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, दोन्ही गाड्या एका रुळावरती आल्यात. अपघात अट्टळ होता. फलंदाज क्रमांक 2 इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये सुनील बाद होत असताना मागे होते ज्यांनी हा थ्रो केला. फलंदाज 2 बाद झालाय. 76ला दुसरा फलंदाज बाद होत असताना इथे पाहायला मिळाला टाळ्यांचा कडकडाट सुनीलच्या या इनिंगसाठी झाला, कारण त्याने 37 धावांची खेळी केली. तो बाद झाला. 13 बॉल 37 धावांची खेळी करून. ऋषिकेशच्या थ्रोची चर्चा या गोष्टीसाठी होईल ना, मला तर खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर आवर्जून एका गोष्टीचा उल्लेख करावा लागतो. ISPL चालू आहे आणि 1 बॉल 1 ची गरज असताना जिथे विश्वजित ठाकूर मोठ्याने टाकलेला चेंडू बबलू पाटीलने असाच थ्रो केला होता, त्यावरती एक मोठा कारनामा नोंदवला गेला. 1 बॉल 2 ची मॅच जिथे टीमला जिंकून दिली होती विश्वजित ठाकूरने. संघाची धावसंख्या 76. 2 फलंदाज बाद झालेत. अशा थ्रोची चर्चा अनेक वेळेला पूर्वीच्या काळी जास्तीची व्हायची की ओव्हरहँड थ्रो आणि अंडरआर्म थ्रो. संघाची धावसंख्या 76. 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. शेवटचा चेंडू जो मात्र शेष राहील. फटका येईल का विशेष,
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विलीन सुरतेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहोत. पुढचा चेंडू यावेळेला कमी गतीने इथे टाकला. थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. जिथे एक सिंगल प्राप्त होत असताना पाहायला मिळाल्या. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. केवळ एक सिंगल प्राप्त होईल एकेरीच्या मदतीने. संघाची धावसंख्या वधारेल, परंतु पंचांचा इशारा आलेला नाही. अर्थात बॅटला बॉल ब्रश झालाय का? बाईज आहे. बाईजच्या स्वरूपामधून धाव येईल. एक संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने जाऊन पोहोचते. ते अर्थात 77-78 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलंय. आतमध्ये यायला हवा. मी लक्ष वेधेन. चला त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. पागोडे टीम आणि आपली आघाडीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये यायला हवी. चला गावदेवी पेठ टीम मैदानाच्या आतमध्ये त्वरित या आणि आपल्या क्षेत्ररक्षणाचा ताबा आपण त्वरित घ्या. मैदानाचा ताबा घ्या. चला त्वरा करा. काही करा. चला त्वरित. सुनील स्पोर्ट चिंचपाडा यांच्या माध्यमातून आयोजित असणारा क्रिकेटचा हा रंगारंग सोहळा जो मात्र आपण पाहतो आहोत. कैलासवासी सुनील स्पोर्ट्स स्मृती चषक 2025 आपण पाहतोय. दुसरी मॅच या दुसऱ्या रजनीजली आपण पाहतो आहोत आणि जिथे नुकतीच बॅटिंग पार पडली आणि ज्यामध्ये बॅटिंग करत असताना टॉस हरल्यानंतर गावदेवी पेठ टीमने एक विशाल काय असं लक्ष ठेवलंय. परंतु क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती अशक्य असं काही नाही. प्रयत्न जर का तुमचे चांगले असतील ना तर यश तुमच्या पायाची धूळ बनेल. त्यासाठी प्रयत्नांची आणि अगदी त्याच वेळेला मेहनतीचा डोंगर तुम्हाला उचलावा लागेल. लक्ष ठेवण्यात आलंय ते अर्थातच 77 धावसंख्येचं 77 रनचं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलंय. पहा ना, जर का आपण मागे वळून पाहिलं ना तर 6 मार्च 2006 साली आपण क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती 78चा पाठलाग करायचा एक मोठा कारनामा नोंदवला गेलेला आपण पाहिला होता. जिथे क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती 434 धावा बनल्या आणि त्याचा विक्रम मोडीसी काढण्यात आला होता अवघ्या 3.5 तासामध्ये. या मॅच मध्ये का नाही? त्यासाठी प्रयत्न तुम्हाला चांगले करावे लागतील. पागोडे टीम चला ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये येऊ द्यात. 85 धावा या क्रीडा नगरीवरती चेस होत असताना आपण या पेठ संघाने याच मैदानावरती केलेला कारनामा पाहायला मिळाला. तर या धावा अर्थात 78 धावा का चेस होणार नाहीत? त्यासाठी प्रयत्नही चांगले असावे लागतील. जीवन आहे खरी कसोटी. मागे वळून पाहू नका. येईल ताराबाय कोणी वाट कोणाची पाहू नका. हे जग जिंकायचंय सारं. जिंकल्याशिवाय थांबू नका. जिंकल्याशिवाय थांबू नका. या नोटच्या आधारावरती मैदानाच्या आतमध्ये वळूया जिथे आघाडीची जोडी मैदानावरती दाखल होत असताना BCC पागोटे टीमची संघाची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. विपुल पाटील आणि गणेश सिंग मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना सुरेजी केणी साहेब यांना आपण आमंत्रित करूयात. आपलंही हार्दिक असं स्वागत. अगदी त्याच वेळेला जीवनजी केणी साहेब आपलंही हार्दिक असं स्वागत असेल या व्यासपीठावरती. अगदी येणाऱ्या प्रत्येक अतिथी मान्यवरांचं आम्ही हार्दिक असं स्वागत करतो आहोत. प्रवीणजी पाटील साहेब यांचं देखील आगमन झाले. आपलंही हार्दिक असं स्वागत. या आपण व्यासपीठावरती आपलंही हार्दिक असं स्वागत असेल. चा पाठलाग करायचा. 78 रनचं टार्गेट या सामन्यामध्ये ठेवण्यात आलंय. जितकं मोठं लक्ष ना तितके इरादेही मोठे असावे लागतील. अगदी
त्यासाठी ही प्रयत्न निश्चितच होईल. दोन्ही आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहोत. प्रतिस्पर्ध्याने बनवल्या तर आपण का नाही. अपना टाइम आएगा, बल्ला लेके आया है तो रन बना के जाएगा. प्रॅक्टिस की है, मेहनत की है, अपना टाइम आएगा असं स्वतःशी म्हणावं लागेल. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पहिल्या षटकाच्या दरम्यान आपण गुड्डू म्हात्रेला पाहत आहोत, ज्याने अफलातून फलंदाजी केली आहे, परंतु गोलंदाजी त्या दर्जाची व्हायला हवी. त्याच्या माध्यमातून आघाडीची जोडी गणेश सिंग आणि त्याच्या साथीला विपुल पाटील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. स्ट्रायकर एंडवरती विपुल पाटीलला आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात. उत्तरार्ध, सेकंड मॅच, सेकंड इनिंग, पहिला बॉल. गुड्डूचा पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता. इथे हॉरिझॉन्टल बॅट स्ट्रोक केला. एखादा बेस्ट बॉलचा हिट करावा ना, त्या रीतीने बॅट डोक्यावरून खाली आणली आणि जिथे एक सिंगल प्राप्त केली आहे. लॉंग टेनिसचा रॅकेट फिरवावा त्या रीतीने गणेशने हा स्ट्रोक, विपुलने हा स्ट्रोक इथे एक्झिक्यूट केलेला पाहायला मिळाला. केवळ एक धाव आली आहे. 77ची आवश्यकता 29 बॉलमध्ये. लक्ष फार मोठं आहे. दिल्ली इथून फार दूर आहे. प्रवास तुम्हाला केवळ लोकलने नाही तर बुलेट ट्रेनने करावा लागेल. वंदे भारतलाही बाजूला सरावा लागेल. यावेळेचा बॉल, बॅटची लिडिंग एज, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. खेळाडू क्रमांक पहिला गणेश सिंग बॅक टू द पॅव्हेलियन. दाखल होत असताना पाहायला मिळतोय. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये उमेशजी भोईर सर ज्या वेळेला असतात ना, तर त्या वेळेला प्रत्येकाचा जिथे आखोदिका हाल पोचवण्यासाठी जास्तीची त्रास करावा लागत नाही, किंबहुना पाठीचा कणा म्हणून त्यांना आपण नेहमी गुणलेखकांना पाहतो आहोत. समालोचकाच्या पाठीचा कणा. प्रत्येक मैदानावरती इत्तमभूत खेळाडूची माहिती असेल, किंबहुना या स्पर्धेमध्ये झालेले विक्रम असतील, या आधी झालेले विक्रम असतील, इत्तमभूत लेखाजोखा ज्यांच्या माध्यमातून पोचवण्यात येतो. परंतु उमेश सर, तुमच्या कार्याला एका गोष्टीसाठी मी आवर्जून सलाम करेन, की ज्या दिवशी तुम्ही मॅच करता त्या दिवशी जेवण आणि नाश्त्यालाही त्यागता. हाफ ट्रॅकर बॉल आल्या चेंडूला पाठवल्या सीमारेषेच्या बाहेर, ठोकलाय उत्तुंग षटकार. आमलचक उत्तुंग षटकार इथे पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर जणू काही इथे आतिषबाजी सुरू केली आहे. पुन्हा एकदा कबसला खेळण्याचा प्रयत्न. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला, त्याने टिपला जाईल. संपला फलंदाजाचा खेळ. आल्या मनीष देखील बांधून तंबूच्या आश्रयाला. मोठ्या स्ट्रोक खेळण्याच्या औदार्यामध्ये आपली विकेट ही गमवायची नव्हती. 7ला 2 बाद झाल्यात. मच्छिंद्र भोईर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. रन्स तर गोळा करायच्यात, परंतु विकेट अबाधित राखायच्या होत्या. एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आपण आपल्यामध्ये असणाऱ्या कलागुणांना वाव देत असताना मैदानाच्या आतमध्ये जास्त काळ उभं राहणंही गरजेचं होतं. ते करता येत नाही आहे पागोटे टीमसाठी आणि संघ अडचणीमध्ये पाहायला मिळतोय. 7ला 2 बाद झाले. 26 बॉल 71ची गरज. आस्किंग रन रेट 16.38. अर्थात इथून या 16च्या सरासरीने धावा तरी या क्रीडा नगरीमध्ये बनतायत, परंतु त्यासाठी तुम्हाला एक मोठी पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. पुढचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा गुड्डू म्हात्रे. 2 फलंदाजांना त्याने बाद केलंय. अक्षरशः सळो की पळो करून सोडलंय त्याने. अफलातून गोलंदाजी केली. ऍक्शन रिप्ले पहा. फुलरलेनचा बॉल जाणीवपूर्वक उजव्या सीच्या बाहेर टाकला. पदललित ते झालं नाही फलंदाजाचं. आणि बॉडी पासून, शरीरापासून दूर ठेवणारी चेंडू इथे जे गुड्डूचे पाहायला मिळालेत.
अल्ट्राटेक सिमेंटची ऍडव्हर्टाईज केली कदाचित मच्छिंद्रने. हा बॉल देखील पुन्हा एकदा पदललित्य झालेलं नाही आहे त्याच्या बॅटमधून. चेंडू मात्र थेट जिथे यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉल आलाय. लगातारचे चेंडू निर्धाव स्वरूपाचे पाहायला मिळाले. या षटकामध्ये केवळ गोलंदाजाच्या नावे हे षटक राहिलं. जिथे धावा आल्या ते केवळ 7-2 फलंदाजांना बाद करण्यामध्ये यशस्वी राहिला गुड्डू म्हात्रे. 71चा पाठलाग अजूनही करायचा आहे. 24 बॉल मध्ये 71ची आवश्यकता. हॅलो हॅलो, थँक्यू डीजे. तर नक्कीच मंचावरती उपस्थित मान्यवरांचा इथे सन्मान केला जाईल. मी विनंती करेन सचिनजी गायकवाड साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आमच्या मंचावरती उपस्थित मान्यवर आदरणीय सुरेशजी किनी साहेबांचं आपण सन्मान करायचा आहे स्पर्धेच्या माध्यमातून. सुनील स्पोर्ट चिंचपाड आयोजित ही दिवस रात्रची स्पर्धा आपण पाहतोय आणि नक्कीच उपस्थित मान्यवर आदरणीय सुरेशजी किनी साहेब यांचा इथे सन्मान केला जाईल सचिनजी गायकवाड यांच्या शुभ हस्ते. प्रत्येक मान्यवराचा मान सन्मान अतिथी देवो भव भारतीय संस्कृती जपत असताना आमचे जगवर्ग आदरणीय सुरेशजी किनी साहेबांचा इथे सन्मान. त्यानंतर त्यांच्या समवेत उपस्थित मान्यवर आदरणीय प्रवीणजी पाटील यांचा देखील इथे सन्मान. मी पुन्हा एकदा विनंती करेन सचिनजी गायकवाड साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते प्रवीणजी पाटील साहेबांचा देखील इथे सन्मान करून घ्यायचे. तर नक्कीच आदरणीय प्रवीणजी पाटील साहेबांचा इथे देखील सन्मान सचिनजी गायकवाड यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर आमचे उपस्थित मान्यवर विजयजी केनी साहेब यांचा देखील इथे सन्मान केला जाईल. मी पुन्हा एकदा सचिनजी गायकवाड साहेबांना विनंती करेन आदरणीय विजयजी केनी साहेब यांचा देखील इथे सन्मान. सुनील स्पोर्ट आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. प्रत्येक मान्यवराचा मान सन्मान आपण मंचावरती पाहतोय. विजयजी केनी साहेब यांचा देखील इथे सन्मान केला जाईल. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 8 धावा धावफलकावरती आहेत. 2 फलंदाज बाद झालेत. उत्तरार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. काही विशेष सन्मान या व्यासपीठावरती होत असताना पुढचा बॉल यावेळेला डाऊन द ग्राउंड केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकेरी धाव इथे येत असताना पाहायला मिळते. गावदेवी पेठ संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि ज्या ज्या वेळेला सामने जवळ येतात ना त्या त्या वेळेला ज्या समालोचकाचा आवाज प्रत्येकाला हवावासा आणि ऐकावासा वाटतो ना असे गोरक्षजी पवार यांच्या माध्यमातून या संघाला शुभेच्छा आल्यात. 9-2 यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये इथे घडलंय तरी काय. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज क्रमांक 3 रनआउटच्या स्वरूपामध्ये. हे प्रभू हे हरिनाम कृष्ण जगन्नाथम ये क्या हुआ. फलंदाज बाद. स्वरूपामध्ये बाद होत असताना पाहायला मिळतोय. 9ला 3रा धक्का इथे दिला. मच्छिंद्राच्या शरीरावरती चेंडू आढळला. अगदी गोलंदाजाच्या शेजारी चेंडू होता. परंतु अगदी हा प्रश्न उद्भवतो ना की मच्छिंद्राने एवढी जोखीम का घेतली. कारण जर आपण पाहिलं तर खेळपट्टीवरती गोलंदाजाच्या शेजारी चेंडू आहे तर ही धाव बनत नव्हती. कदाचित ही जोखीम होती. रिक्स घेतली की तोटा होतो आणि ती रिक्स इथे तोटा करून गेली आहे. फलंदाज विपुल बाद होऊन तंबूच्या आचऱ्याला परतत असताना विपुल पाटीललाही आपण रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना पाहायला मिळालं. यावेळीचा बॉल भन्नाट वेग प्रचंड वेगाने चेंडू इथे टाकलाय सुनीलने. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पहिले 2 षटक टाकतात. ही बाब पाहना किती महत्वाची आहे. उमेश सर आपण आघाडीला बॅटिंगला येत असताना किंवा 3ऱ्या आणि पहिल्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी या दोन्ही खेळाडूंना पाहिलं आणि अगदी त्याच वेळेला ते बॉलिंग देखील करतायत. परंतु यावेळेचा प्रॉपर टायमिंग आणि प्रॉपर कनेक्शन चेंडूला दिले एलिव्हेशन ठोकला षटकार. आणि पुढ्यात आलेला जर का एखादा चेंडू अशा स्वरूपाचा या फलंदाजासाठी येईल ना तर तो बाहुबली आहे. त्याच्या पाठमधून उत्तुंग षटकार पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले पहा. गोलंदाजी करत असताना सुनीलने एक्झॅक्टली काय केलं. पुढ्यात टाकला. प्रॉपर कनेक्शन इथे झालं.
डाऊन द ग्राउंड चेंडू सीमारेषेच्या बाहेर लिलया पाठवून दिलाय. थेट षटकार येत असताना पाहायला मिळाला. असे चेंडू जर का तुम्ही टाकाल ना तर रात्री झोपेतून उठून हा फलंदाज मारू शकतो ही षटकार. ही किमया साधली आहे मच्छिंद्र भोईरने आणि त्याच्या उंचीचा आणि हाईटचा आणि त्याच वेळेला ताकदीचा वापर इथे करत असताना त्याला आपण पाहतो आहोत. पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. आणखी एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा. लगातारचे चेंडू निर्धाव स्वरूपाचे देखील आलेत. कभी खुशी कभी गम या स्वरूपाचं षटक इथे संपलं. 2 षटकांचा खेळ संपला. 15-3 फलंदाज इथे बाद झाल्यात आणि जिथे पाहिलं तर एकंदरीत 18 बॉल आणि 63 ची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. 63 ची आवश्यकता. 18 बॉलचा खेळ शेष आहे. प्राप्ती लाईव्ह वरती आपण नवीन असाल ना तर चॅनलला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण प्राप्ती लाईव्ह जर आपल्या माध्यमातून जर या स्पर्धेच्या माध्यमातून आणखीन एक मोठा विक्रम करेल. एकंदरीत 95,539 सबस्क्रायबर प्राप्ती लाईव्हने कंप्लीट केल्यात. जर जिथे या स्पर्धेच्या माध्यमातून चिंचपाडाकर आणि अगदी त्याच वेळेला रायगडकरांना मी विनंती करेन, आपलाच आगरी माणूस आणि अर्थात आपल्या समाजाचा व्यक्ती जर पुढे जात असेल तर त्याला पुढे घेऊन जाण्यासाठी आपण निश्चितच प्रयत्न करायला हवे. जास्तीची मेहनत करायची नाही आहे. मोबाईल उघडा, यूट्यूबवरती जा. यूट्यूबवरती गेल्यानंतर आपला एक सबस्क्राईब हा या चॅनलला मोटिवेट करेल. संघाची धावसंख्या आहे ती 15-3 फलंदाज झालेत बाद. 18 बॉल आणि 63 ची आवश्यकता. चला नेक्स्ट मॅच मी लक्ष वेधन दोन्ही टीमचे कॅप्टन या. विनर्स अर्थात मागील मॅचचा विजेता तो अर्थातच पनवेल कोळीवाडा टीमचा कॅप्टन. चला लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. पनवेल कोळीवाडा टीम विनर्स अशा स्वरूपाचा सामना खेळवला जाणार आहे. याकडे लक्ष वेधूयात. पीसीसी पागोटे टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. गावदेवी पेठ या संघाच्या अगेन्स्ट लक्ष एक मोठं ठेवण्यात आलं होतं परंतु गोलंदाजांनी संधीच दिली नाही. मुळात फटके खेळू दिलेले नाही आहेत. फ्रंटलाईन गोलंदाज जे फ्रंटलाईन बॅटर आहेत ना ते अगदी टॉप ऑर्डरचे बॅटर इथे फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून पाहायला मिळतात. गुड्डू पुनच्च गोलंदाजी मार्कवरती आलाय. यावेळेचा बॉल बॅटचे थिकेज आउटसाइड घेतली. पाठीमागे चाललाय बॅकवर्ड पॉइंटला चेंडू. केवळ एक सिंगल इथे प्राप्त होत असताना इथे फंबल जरूर झालाय परंतु त्याचा फायदा आणि जास्तीचा उचलू शकलेले नाही आहेत फलंदाज. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 16 बनल्यात. 16 धावा धावलकावरती 17 चेंडू आणि 62 ची गरज. या मॅच मध्ये सामना दूर आहे परंतु अजूनही काही इथून संपलेला नाही आहे. मच्छिंद्र भोईर सारखा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्याची देहबोली, त्याचा आत्मविश्वास, त्याची बॉडी लँग्वेज, त्याच्याकडे पाहता ही बाब मला तर वाटतं की त्याचा एकाच हाताचा खेळ आहे. त्याला इथे स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. मोठं लक्ष पार करत असताना त्याने आत्मविश्वासाने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणं अत्यंत गरजेचं राहील. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कमध्ये गुड्डू पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेटने यावेळेला प्रॉपर टायमिंग झालाय. चेंडू सीमारेषा ओलांडेल. धाव मिळतील त्या 6. हा आलाय षटकार. या मॅच मध्ये किंबहुना मच्छिंद्र पाटील साठी आपण मच्छिंद्र भोईर साठी आपण इतकंच म्हणू शकतो की या मैदानाच्या आतमध्ये आपण या धावा बनवू शकतो. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न चांगले करावे लागतील. स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. फिक्र करता है कि फिक्र से होता है क्या, खुद पे भरोसा देख फिर होता है क्या. हा दुसरा टाकला, कमी गतीने टाकला. व्हेरिएशन पहा किती चांगला आहे. हा व्हेरिएशन केलेला चेंडू पाहण्याजोगे होता. ऍक्शन रिप्ले पहा. इथे कमी गतीने टाकला, फिंगर रोल केली. फलंदाज केवळ आपण पाहिलं ना तर बॅट हवेमध्ये हिलकावे खाणारी राहिली. डॉमिनेट करणारा चेंडू. हो या भात्यामध्ये माझ्याकडे हाही चेंडू आहे आणि त्याचा योग्य वापर इथे गुड्डू मात्रे करत असताना पाहायला मिळालाय. 22ला 3, 15 चेंडू 56 ची गरज. यावेळेला फुलर लेनचा पाहायला मिळाला. डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूवरती वेगाने आला. फेकी चांगली झाली आहे. केवळ एकेरी धाव, केवळ 1 रन येत असताना संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारेल, जाऊन पोहोचते. 23 धावा धावफलकावरती आहेत. प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून आपण थेट प्रेक्षेपण पाहतोय. नीड अँड क्लीन कॅमेरा वर्क, क्रिस्टल क्लिअरिटी आणि त्याच वेळेला ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या हव्यात ना आयोजकांना किंवा समालोचकाला किंवा प्रत्येक संघाच्या खेळाडूला, त्या साऱ्या काही तुम्हाला इथे इत्तमभूतपणे पाहायला मिळाल्यात. आणि म्हणून
आवर्जून आपण हक्काच्या या बाईनीला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला हवं. यावेळेचा फुलर लेनचा बॉल थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळालाय. ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा. रिदम चांगला या गोलंदाजाचा. अगदी आपण चांगल्या टप्प्यावरती आणि बॉडी लाईन चांगल्या दर्जाची पाहायला मिळाली. गोलंदाजी करत असताना सडपातळ बांध्याचा असणारा गुड्डू म्हात्रे अचूकतेने गोलंदाजी करतोय. 13 बॉल 55ची गरज. 13 चेंडू आणि 55 धावा. या मॅच मध्ये अजून सामना फार दूर राहिलाय. प्रयत्न तितकेसे केले गेले नाहीत. पार्टनरशिप बिल्ड झाल्या नाहीत. अडचणी संघावरती ओढावल्या. मच्छिंद्र भोईरला कंटिन्युएशन त्याचं ठेवता आलं नाही. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न इथे चेंडू निर्धाव स्वरूपाचा येईल. 12 बॉलचा खेळ शेष राहिलाय. 12 चेंडू आणि 55ची आवश्यकता सामन्यामध्ये. सामना दूर आहे जो मात्र पागोटे टीमसाठी. आणि अर्धा संघ जिथे मात्र आपण पाहिला ना तर अर्धी मॅच अक्षरशः ड्रायव्हिंग सीट वरती पाहायला मिळतोय तो गावदेवी पेठ संघ. या आपण ऐकूया डीजेकडे जाऊयात. एक मधुर संगीत ऐकू. बॉल मध्ये जिथे 55ची आवश्यकता असताना एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये बीसीसी पागोटे टीमला आपण पाहतोय. गोलंदाजीमध्ये फेरबदल झाल्यात. आता या बाबी पत्त्यावरती पडतील का हे षटक मोठं बनवावं लागेल मच्छिंद्र भोईरला. मोठे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येणं गरजेचं असेल. मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में, बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. तुमचे हौसले आज किती बुलंद आहेत ना. किंबहुना कालपर्यंत तुम्ही किती चांगलं प्रदर्शन केलं ते आज इथे दाखवावं लागेल. ही वेळ पुन्हा पुन्हा नाही. हा फ्रॅकर ऑन साइडला पाठवलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. अकरा बॉलचा खेळ शेष आहे. 11 बॉल मध्ये 49 धावा हव्यात. 11 चेंडू आणि विजयासाठी धावा हव्यात त्या 49 ची आवश्यकता. एक मोठं लक्ष आहे परंतु मच्छिंद्र भोईर जदवर मैदानाच्या आतमध्ये आहे ना तदवर सब मुमकिन आहे. मच्छिंद्र भोईर आहे तो तबदक सब मुमकिन आहे. ही अतिशोक्ती नाही आहे कारण तो बॅटिंग त्या दर्जाची करतोय. 10 बॉल 20 वरती तो नॉट आउट आहे. पुढचा चेंडू आणखीन एक ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल घेतली. दुहेरीसाठी पलटलाय. स्वतः स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करेल स्वतःकडे. इथे फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये आपली विकेट गमावत असताना आपण पाहतोय. परंतु या स्पर्धेचा नियमावली काहीशी वेगळी आहे. दोन्हीही खेळाडूंना एकाच वेळेला आपला एंड चेंज करायचा आहे आणि असं नाही केलं तर तुम्हाला रन्स काउंट करता येणार नाही. ही एनर्जी वेस्ट आहे. खरं तर ही एनर्जी वेस्ट राहील. फलंदाज इथे बाद फलंदाज बाद होत असताना इथे पाहायला मिळाला. पाघोटे टीम नवीन फलंदाज मैदानावरती येत असताना आपण पाहत आहोत. अक्षय बाद झाला रनआउटच्या स्वरूपामध्ये. 78चा पाठलाग करायचा होता. मच्छिंद्र भोईर मैदानाच्या आतमध्ये जो आपण पाहत आहोत ज्याला त्याची देहबोली स्ट्रॉंग आहे. एका हाताने देखील तो षटकार खेचू शकतो इतकी ताकद त्याच्याकडे आहे. परंतु इथे ताकद कामाला येणार नाही आहे. तुमची शक्तीपेक्षा जास्त युक्ती फार श्रेष्ठ असावी लागेल. सामना दूर चाललाय कारण 10 बॉल मध्ये 48 ची गरज आहे या सामन्यामध्ये. चला घाई करा. पंच जो निर्णय आहे त्याची अंमलबजावणी त्वरित करायला लावा. जास्तीचा वेळ खर्च करू देऊ नका.
चला घाई करा. स्कोर कार्ड वरती 34 बनल्या. चला घाई करा. जो निर्णय घेतलाय त्याची अंमलबजावणी त्वरित करा. 30 धावा धावफलकावरती आहेत. चला घाई करा. क्षेत्ररक्षण शोधून घ्या. स्ट्राईक साठी चेंज करण्यासाठी DRS कॉल इथे करण्यात आलाय. स्पर्धेच्या माध्यमातून चला स्ट्राईक चेंज झाली आहे काय चेक होईल. तळोजा मजकूर संघ खेळतोय आणि या स्पर्धेच्या माध्यमातून कामेश पाटील असतील, आकाजी पाटील असतील, सचिनजी राजे असतील यांचं देखील आगमन झालं. आपलंही हार्दिक असं स्वागत. कारण अगदी नेक्स्ट मॅच होईल विजेते विजेते आणि त्या पुढील सामना तो तळोजा मजकूर पाहायला मिळेल. बघा या मॅचसाठी भरपूर उशीर झाला, त्याच्यामुळे विनंती असेल आपण स्पीडअप करा. योग्य ते निर्णय पंच आपण लगेचच पोचवा. चला मच्छिंद्र भोईर नॉन स्ट्राईक एंड वरती राहील. तिसऱ्या पंचांनी सांगितलं इथपर्यंत मेसेज आलाय. घाई करा. सर्व येणाऱ्या खेळाडूंसाठी आणि संघांसाठी नियमावली समानच आहे. तुम्हाला धावा धावून पूर्ण कराव्याच लागतील आणि अगदी एकाच वेळेला दोन्ही संघाचे दोन्ही एंडचे खेळाडू आपण एंड सोडणं आवश्यक असेल. मला तर वाटतं गावदेवी पेठ टीम ज्या गोष्टींची चर्चा करते ना, मॅच अजून इथून फार दूर आहे. इथून आपण जर का पाहिलं तर 10 बॉलमध्ये 48 ची आवश्यकता आहे. चला रन एकच कंप्लीट करण्यात आली आहे आणि अर्थात नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येणार नाही. बॅटर तेच राहतील. इथून पुढे या गोष्टीकडे लक्ष असावं की पहा रन कंप्लीट करताना दोन्ही बॅटरने आपला एंड एकाच वेळेला सोडायला हवा आणि तसं तुम्ही करत नाही तर फलंदाज बाद दिला जात नाही मुळात, कारण ती धाव ग्राह्य धरली जाणार नाहीये. आणि त्या कारणासाठी आणि ही बाब जी आहे ना, मला तर वाटतं भिवंडीमध्येही ठाणे जिल्ह्यामध्येही किंबहुना मला वाटतं जास्तीची आपण पाहिली तर डोंबिवली विभागामध्ये, अगदी त्याच वेळेला आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये रायगड असोसिएशनचा हा नियम आहे की तुम्हाला एकाच वेळेला दोन्ही एंड सोडायचे आहेत. उरण तालुक्यामध्ये जास्तीचं नाही आहे, त्यामुळे तिकडे तुम्ही धावा घेऊ शकता. उरणचे क्रिकेट मी जवळून पाहिलंय, किंबहुना ठाणे असेल, भिवंडी असेल, डोंबिवली असेल आणि रायगडचं देखील. चला खेळाडू नॉट आउट आहे. केवळ एकच रन. मच्छिंद्र भोईर नॉन स्ट्राईक एंड वरती, स्ट्राईक एंड वरती असेल तो अर्थात अक्षय पाटील आपण स्ट्रायकर एंड वरती पाहू. आणि जिथे चला फिल्डिंग टीम आपण क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या.
पंच जो काही निर्णय असेल लगेच आपण सॉल्व्ह करा प्लीज. खेळ थांबवू नका प्लीज, विनंती असेल. प्रवीण सर, तुला 10 षटकार मारले तर मॅच जिंकता येईल, परंतु फिल्डिंग टीमने हा जो प्रेशर घेतलाय ना तो कदाचित दूर करावा. तुमच्याकडे गोलंदाजी चांगली आहेत, प्रतिस्पर्धी मुळात निश्चित चांगले आहे, क्रिकेटचा खेळ आहे, काय घडेल सांगता येत नाही. परंतु आपण आत्मविश्वासाने आणि अगदी त्याच वेळेला आयोजकांनाही तितकंसं सहकार्य व्हायला हवं. 7 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि उद्या पुन्हा एकदा सकाळी उठून तोच दिनक्रम आपल्याला करायचा आहे. चला घाई करा, जो निर्णय आहे त्याची अंमलबजावणी त्वरित करा. चला जो काही निर्णय असेल तो लगेच सॉल्व्ह करा आणि मॅच ऑन करा. भरपूर वेळ गेला या मॅचसाठी. पहिला मॅच अगदी भरपूर लवकर संपला आणि या मॅचमध्ये 1 तासाहून अधिक वेळ गेलाय. पुढच्या मॅचमध्ये बघा टायमर अलर्ट असेल, ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तर लगेचच विनंती असेल आपण बाला जो काही निर्णय असेल लगेच सॉल्व्ह करा. चला फिल्डिंग टीम लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज, विनंती असेल. पेट संघाला आम्ही विनंती करतो की आपण बघा प्लीज आपणास विनंती असेल क्षेत्ररक्षण लगेचच सजवून घ्या. कमिटीने जो निर्णय दिला तो तुम्हाला मान्य करावा लागेल. प्लीज आपणास विनंती असेल. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या, अन्यथा पॅनलाईजला सामोरं जावं लागेल. आयोजकांनी जो निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी करा.
काही काळ थांबलाय, कदाचित गरम होऊ शकतो. क्रिकेटच्या खेळामध्ये ज्या वेळेला मॅच थांबते ना, तिथून पुढे काहीतरी विपरीत रिझल्ट येत असताना पाहायला मिळतात. चला घाई करा आता. चला दोन्ही बॅटर्सना मी लक्ष वेधेन. जवळपास 1 तासाहून अधिक 1.5 तासाच्या आसपास ही मॅच गेली आहे. एवढा वेळ आपण खर्च करायचा नाहीये. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर हा चेंडू इथे पिच केलाय, जो मात्र अवांतर स्वरूपाचा आहे. अतिरिक्त धाव अनिश गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 31 धावा धावफलकावरती आहेत. 31 ऑन दी बोर्ड आहेत. 3 फलंदाज बाद झाल्यात. 3 फलंदाज बाद झाल्यानंतर येणारे 10 बॉल आणि जिथे 47 ची गरज. हा फ्रॅकर बॅटची लिडिंग एज. चेंडू सीमारेषेच्या दिशेने, धावा मिळतील त्या 4. लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर आला हा चौकार. बॉल आणि 43 ची आवश्यकता. चौकार आला. नशिबाची साथ मिळाली अक्षयला. चौकार येत असताना इथे पाहायला मिळतोय जो लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल सन्माननीय शशिकांत केनी साहेबांचं या व्यासपीठावरती शुभागमन झालंय. शशिकांत केनी साहेब, आपला मी या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. चला स्पीड अप प्लीज. लगेच विनंती असेल पंच, आपण त्या ठिकाणी टाइमर लगेच ऑन करा. 35 धावा धावफलकावरती आहेत. 3 फलंदाज बाद. यावेळेचा चेंडू देखील आणखीन एक थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल. पंच, या पाची जरा बाहेर काढा. पाचांना जरा द्या. दगड फेका एक. संघाची धावसंख्या जिथे 35 बनल्यात. 3 फलंदाज बाद झालेत. परंतु त्यांचा सर्वाधिक मोठा हक्क आहे आणि अधिकार आहे. 35 ला 3 फलंदाज बाद होत असताना आपण पाहत आहोत. येणारे चेंडू आता शेष राहिले ते 8 बॉल आणि 43 ची गरज. यावेळेला आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा हा येतोय की काही, अर्थात एक्स्ट्रा रन इथे येत असताना पाहायला मिळाली आहे. अनिशची गोलंदाजी कुठे ना कुठेतरी त्याने स्वतःवरती विश्वास ठेवून इथे केलेली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 42 ची आवश्यकता सामन्यामध्ये अजूनही राहिली आहे. मॅच फार दूर आहे. मोठे स्ट्रोक यायला हवे होते, ते आलेले नाही आहेत. इथून पुढे आवर्जून आजपासून पुढे खेळणाऱ्या संघांच्या माहितीसाठी जर धाव नाही तर फलंदाज बाद देखील नाही आहे. अर्थात या पुढील मॅचेस ज्या स्वरूपाच्या होतील ना, प्रत्येक संघांच्या आणि खेळाडूंच्या माहितीसाठी जर धाव काउंट केली जाणार नाहीये ना, दोन्ही एंडकडून फलंदाज क्रॉस करणार नाहीत, तद्वर धाव काउंट केली जाणार नाही. अर्थात त्याच वेळेला फलंदाजही बाद दिला जाणार नाहीये. अर्थात त्याचे प्रयत्नही करू नका तसे धाव घेण्याचेही. पुढचा बॉल. बॅटची लिडिंग एज. कॉट बिहाइंड विकेट. 1 मोर विकेट डाऊन. चौथा धक्का. 36 ला 4था फलंदाज बाद. चौथा धक्का. समीकरण आता मात्र बदलू लागले आहेत. 7 बॉलमध्ये जिथे विजयासाठी आवश्यकता आहे ती 41 धावसंख्येची. प्रत्येक चेंडूवरती उमेशजी भोईर सर, मला असं वाटतं की षटकारच ठोकायचं आहे. त्यापेक्षा गत्यंतरच नाही आहे या मॅचमध्ये. 60 चेंडू 60 षटकारांची आवश्यकता या सामन्यामध्ये राहिली आहे. उर्वरित 7 बॉलमध्ये काहीसे समीकरण इथे बदलत असताना पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतोय गावदेवी पेठ टीम. काहीतरी वेगळं करण्याचा प्रत्येक चेंडूवरती करताना पाहायला मिळाल्यात. जास्तीचा वेळ खर्च करू नका मित्रांनो. पुढचा बॉल खोलामध्ये टाकला. थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल. एंड ऑफ दी ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा केस संपला. 36 ला 4 बाद. बीसीसी पागोडे टीम उत्तरार्धामध्ये 78 धावसंख्येचा पाठलाग करत असताना येणारे बॉल आहेत ते 6. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. टीम मीटिंग नको प्लीज, विनंती असेल. टीम गावदेवी पेठला आता टीम मीटिंग नको. तुम्हाला 3 ओव्हर दिल्या, त्याच्यानंतर 3 ओव्हर मध्ये मीटिंग घ्या प्लीज. फिल्डिंग लगेच लावून घ्या. चला 6 बॉल 41 ची गरज असताना टीम मीटिंग घेण्याची आवश्यकता नाही आहे असं मला वाटतं. टीम मीटिंग, टीम हडल्स 4 षटकांसाठी तुम्ही 34 मिनिटं घेतले आहेत आणि अर्थात ही मॅच आहे ना 1 तासापेक्षाही जास्तीचा वेळ इथे खर्च झालाय. सबस्क्रायबर झाले ते अर्थातच 95,000.
535 सबस्क्रायबर पूर्ण झालेत प्राप्ती लाईव्हचे. केवळ 4,500 आम्हाला प्रेक्षक हवेत, किंवा सबस्क्रायबर हवेत. 1 लाखाचा पल्ला इथे पूर्ण होईल. आणि सर याच स्पर्धेमध्ये ते पूर्ण होत हीच शुभकामना असेल इथे तुम्हाला. आणि कोलेश्वर कोलीपाडा संघ आपला कॅप्टन आमच्या व्यासपीठावर येऊन थांबायचा लगेच. पुढचा बॉल यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. डीप मध्ये गॅप मध्ये चेंडू सीमारेषा ओलांडेल. धाव मिळतील त्या 4. मच्छिंद्र भोईरच्या बॅटमधून चौका. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल येत असताना इथे पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 42 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी 36 आवश्यकता 36 धावसंख्येची. जितूजी गोंधळी यांनी सांगितले प्राप्तीला पुढच्या वर्षी ही स्पर्धा जर 1 लाखाचा पल्ला पूर्ण झाला तर पुढच्या वर्षी विनाशुल्क ही स्पर्धा कव्हरेज करण्यात येईल. षटकार आलाय. मैदानाच्या आतमध्ये चौकार येत असताना इथे पाहायला मिळालाय. धावा आल्या त्या 4. समीकरण येस सर बघा आता चिंचपाडा गावातील ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांना विनंती असेल या चॅनलला लाईक करा, सबस्क्रायबर करा आणि याच स्पर्धेमध्ये आपण 1 लाखचा पल्ला गाठूया आणि पुढच्या वर्षी फ्री ऑफ कॉस्ट. लक्ष्मण गोलंदाजी करतोय आणि त्याच्या अगेन्स्ट इथे मोठे हल्ले चढवले. षटकार आणखीन एक येत असताना सर लक्ष्मण कांबळे म्हटल्यानंतर याच खेळाडूने गावदेवी उसरलीची आपण स्पर्धा उसराई चषकाची स्पर्धा पाहिलीत. त्या स्पर्धेमध्ये 5 बॉल 5 विकेट घेण्याचा पराक्रम या गोलंदाजाने केला आहे आणि त्याच्यासाठी 6 बॉल 6 विकेट घेतले आणि 12,000 कॅश प्राईज आणि 2 गावठी कोंबडे त्याला खऱ्या अर्थानं बक्षीस देणार. तोच गोलंदाज शेवटी गोलंदाजी करतोय आणि त्याच्यावरती हल्ले इथे चढवले गेलेत. हा विक्रम मी त्याच्या नावावरती आहे असं बोलणार. तदवर त्याच्या अगेन्स्ट चौकार आला. तदनंतर 2 षटकार आले. 6 बॉल 6 विकेट घेण्याचा कारनामा करणारा गोलंदाज आणि त्याच्या अगेन्स्ट रन्स येत असताना पाहायला मिळतात. परंतु इथे आता मात्र समीकरण राहिले आहेत. ते येणारे चेंडू तुमच्याकडे आहेत ते एकंदरीत इथून केवळ एक बॉल आणि जिथे 20 धावसंख्येची आवश्यकता. 1 चेंडू आणि 20 धावा. सामन्यामध्ये जास्तीचं काही राहिलंच नाही. BCC पागोटे टीम बॅकफुटला गेली. तिथून पुढे वरती येऊ